तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करायला विसरू नका. पुण्यात इंस्टाग्रामवरील प्रेमाचा भयंकर अंत झाला आहे. पुण्यात व्यावसायिकांनी तरुणीवर गंभीर आरोप करत जीवन संपवलं आहे. 12 पाणी पत्राने नवेच वळण लागले आहे. पुणे लव्ह अफेअर. काही महिन्यापूर्वी सोशल मीडियावरून सराफ व्यावसायिकांची एका तरुणाशी ओळख झाली. ही हळूहळू प्रेमात ओळख झाली आणि या नात्याला त्या तरुणीने लग्नाचे आश्वासन देत तरुणाचा विश्वास जिंकला. तपासात समोर आले आहे की पुणे लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्का सहन न झाल्याने सराफ व्यावसायिक तरुणाने दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना फुसी परिसरात घडली असून समाज माध्यमातून संपर्कात आलेल्या तरुणीने संबंधित तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. संबंधित तरुणीवर आत्महत्येचं प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात इंस्टाग्रामवर प्रेमाचा भयंकर अंत. व्यावसायिकांनी तरुणीवर गंभीर आरोप करत जीवन संपवलं आहे. या प्रकरणी 29 वर्षीय तरुणाच्या वडिलांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना 6 मार्च रोजी घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुणाचे फुरसुंगी येथे सोन्या चांदीचे दागिन्याचे विक्रीचे दुकान होते. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवरून त्याची आरोपी तरुणाशी ओळख झाली. तरुणाच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन आरोपी तरुणीने त्यांच्याकडून 50,000 रुपयांची सोन्याची अंगठी, महागडे ड्रेस आणि भेटवस्तू मागितल्या. मात्र पुढे ती वारंवार भेट टाळू लागली आणि वेगवेगळी कारणे सांगत दूर राहू लागली. यामुळे तरुण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता. आरोपी तरुणीने आपल्याला कर्करोग झाल्याचे खोटे सांगून त्याची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला भेटणे टाळायला सुरू केल्यावर नैराश्यातून त्याचे टोकाचे पाऊलच उचलले. 6 मार्च रोजी त्याने आपल्या दुकानात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र तपासादरम्यान त्यांच्याकडून लिहिलेली सविस्तर सुसाईड नोट हाती लागली. या पत्रात त्याने आपल्या भावनिक त्रासाचा आणि विश्वासघाताचा उल्लेख केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या आधारे पोलिसांनी संबंधित तरुणीविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू ठेवला आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा माझा आजचाच व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.